आजपासून पूर्ण देशभरातील या 10 वस्तू मोफत मिळणार. देशातील नागरिकांना या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय इथं झालेला आहे. तर त्याचा फायदा 90 कोटी लोकांना होणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती जाणून घेऊ. कारण की बघा, या 10 वस्तू मोफत मिळण्याच्या पात्रता काय असणार आहे, कोणत्या लाभार्थ्यांना ह्या वस्तू मिळणार आहेत, याचप्रमाणे कोणत्या त्या 10 वस्तू आहेत ज्या नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे. परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर अतिशय गरजेच्या वस्तू प्रत्येक लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. काही योजना जुन्या आहेत तर काही योजना नवीन आहेत. काही जुन्या योजनांच्या जसे की अलीकडच्या 2 दिवसांमध्ये महत्त्व बदल झालेला आहे. म्हणजेच त्यामुळे तुम्हाला या 10 वस्तू मोफत मिळवायच्या असतील तर सेवा मोफत मिळवायच्या असतील तर तुम्हाला या पात्रता अटी निकषी गरजेची असणार आहे. काही विशेष नव्या योजनांचा इथं घोषणा झालेली आहे, अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचा सल्ला प्रत्येक भारतीय कुटुंब घेऊ शकतो. महाराष्ट्रातील खूप अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. खूप मोठं गिफ्ट महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही जर योजनाचा लाभ घ्यायचा असेल, योजना जुन्या काळापासून आहेत पण तुम्हाला याची माहिती नसल्यामुळे तुम्ही कदाचित पैसे देऊन या गोष्टी घेत असाल, त्यामुळे आता मोफत या गोष्टी तुम्हाला कशा मिळवायच्या तर याच्या संदर्भात तुम्हाला इथंच सांगणार आहे मित्रांनो. आता मध्ये आपण जाणून घेऊया की 10 गोष्टींची लिस्ट तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्या माध्यमातून आजपासून तुम्हाला मोफत 10 वस्तू मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, कारण की हे सर्व लोकांना नाही काही जसं की निवड म्हणजेच 90 कोटी लोकांना याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मोठा गिफ्ट मिळणार आहे. लक्षात घ्या, त्याची जसे की माहिती इथं अतिशय महत्त्वाची असणार आहे. गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये फक्त एक बँक खातं उघडायचं आणि ज्यामध्ये घर बसल्या 5 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार आहे. अशी यामध्ये एक विशेष एक विशेष गोष्ट अशी असणार आहे. जर तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही जर कोणती नोकरी करत नसाल किंवा तुम्ही कुठले फॉर्म भरायचं आहे, तुम्हाला मोफत पेन्शनसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. आणि सगळ्या महत्त्वाची गोष्टी, जसं की यातली एक इतकी चमत्कारी गोष्ट आहे की जे तुम्हाला फक्त 2 फोन करायचा आहे. तर टोल फ्री क्रमांक ज्याला तुम्ही फोन केला तर तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंत या ठिकाणी मिळणार आहे. अशी एक योजना आहे मित्रांनो, ज्याच्या माध्यमातून मोफत वीज मिळणार. त्यानंतर दुसऱ्या योजनेतून गॅस सिलेंडर, तिसऱ्या योजनेतून मोफत इथं दवाखान्यासाठी आरोग्य विमा व चौथ्या योजनेतून मोफत घर आणि 5व्या योजनेतून गाडी घेण्यासाठी देखील एक विशेष योजना या ठिकाणी नियमित करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना प्रचंड यामध्ये गोष्टीसुद्धा आहेत. त्यामधली जसे की सगळ्यांना शेवटची जी अतिशय महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे खास महाराष्ट्रासाठी असणार आहे. तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी मोठं गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आता त्याचबरोबर जसं की डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्या या टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळणार आहे. तर कारण की प्रत्येक गोष्टी मोफत मिळतात म्हणजेच या योजना आहेत तर त्या योजनेचे निकष आणि अटी या ठिकाणी कोणते लगेच आपण समजून घेऊया. तर संकेत जसं की एका सेकंदामध्ये सांगणार आहोत मित्रांनो. तर एखादं जसं की योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी मी शॉर्टमध्ये सांगणार आहे. पण तुम्हाला जर याचा फायदा घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे की नाही घ्यायचा मित्रांनो. तर बघा, शॉर्टमध्ये सांगू पण तुम्हाला या जसं की योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण या जसं की या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर बघा, आता पहिली गोष्ट, जर तुम्हाला मोफत मिळवायचं असणार तर देशभरामध्ये ती मोफत वीज मोफत वीज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता एक विशेष योजना अंतर्गत प्रत्येक घरांमध्ये जसे की 300 युनिट मोफत वीज देणार आहे. आता तुम्हाला मोफत विजेनंतर गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार आहे. त्यासाठी ही पात्रता आणि त्यानंतर किराणा पहा, गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, जसं की मोहरी तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले होय. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या गोष्ट तुम्हाला मोफत मिळणार आहे. जसं की दवाखान्याचा जो काही खर्च आहे तर 5 लाखापर्यंत, या सगळ्या आधी जाणून घेऊया की तुम्हाला कसा इथं मोफत खर्च मिळणार, वीज कशी मोफत मिळणार आहे, त्याबद्दल त्यासाठी काय करावं लागेल असं लक्षात घेऊन थोडंसं समजून घ्या. या ठिकाणी जसे की कोणती योजना जुनी असणार आहे, लक्षपूर्वक जर तुम्ही समजून घेतले तर तुमच्या इथं लाखोंचा फायदा होऊ शकतो. मोफत वीज कशी मिळणार, तर पहिली गोष्ट म्हणजे देशभरातील मोफत मिळणार ती म्हणजेच वीज. त्यानंतर गॅस कसा मोफत मिळणार, किराणा कसा मोफत मिळवायचा आणि त्यानंतर लगेच दवाखान्याचा खर्च कसा मिळणार, तर आपण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता पहा की वीज कसं जसं की 300 युनिट मोफत देणाऱ्या योजनेचं नाव आहे मित्रांनो PM सूर्यघर योजना. आता या योजनेअंतर्गत काय होणार, या तुम्हाला जसं की सबसिडी या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता तुम्हाला जसं की 30,000ची सबसिडी मिळेल आणि त्यानंतर 60,000ची सबसिडी मिळेल किंवा 78,000ची सुद्धा सबसिडी या ठिकाणी मिळू शकते. आता तुम्हाला जर या सबसिडीचा काय करायचं आहे,
तर बघा, घराबाहेर इथं तुम्हाला सोलर बसवून द्यायचा आहे. 1 किलोवॅटचं घर जसं की बसवायचं तुम्हाला 3,000 जसं की ₹30,000 तुम्हाला सरकार देणार आहे. त्यानंतर जसं की 2 किलोवॅटची साठी तुम्हाला ₹60,000 सरकार देणार आहे आणि 3 किलोवॅटसाठी तुम्हाला ₹78,000 इथं सबसिडी देण्यात येणार आहे. या अंतर्गत जसं की 300 युनिट नाही तर आणखी 20 तुम्हाला मोफत घेऊ शकतो. त्यानंतर ₹78,000 तुम्हाला सोलर बसवायचं मिळणार आहे. यासाठी पात्रता म्हणजेच भारताचा नागरिक असावा, घरी विजेचं कनेक्शन असावं, जसं की MSCBचा एक अर्ज तातडीने करायचा. तर बघा मित्रांनो, जसं की गॅस देखील मोफत मिळणार आहे. तुम्हाला या ठिकाणी आश्चर्याचा झटका इथं सुद्धा बसू शकतो. गॅस कसा मोफत मिळेल, तर महाराष्ट्राच्या राज्याचे जसं की अन्नपूर्णा योजना राज्य सरकारने सुरू केली. त्याच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार होते. पण त्याच आधीच राज्य सरकार केंद्र सरकारची एक योजना होती, जसे की उज्ज्वला योजना. तर उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांच्या नावे जर गॅस घेतला, उज्ज्वला योजनेअंतर्गत जर तुम्हाला सबसिडी त्यामध्ये या ठिकाणी मिळत होती, तर ₹300 सबसिडी म्हणजेच स्वस्त दरामध्ये गॅस उपलब्ध होता. पण त्यामध्ये महाराष्ट्राची जसे की आनंदाची बातमी आहे की सबसिडी वर्षभर तुम्हाला 12 गॅस सिलेंडरसाठी मोफत मिळतो. पण त्याच्यामध्ये जसं की 3 गॅस सिलेंडर यामध्ये मोफत या ठिकाणी झालेले आहे मित्रांनो. तर मोफत गॅस सिलेंडरसाठी योजना कोणती असणार आहे? आता बघा, राहिला प्रश्न किराणा. जसं की किराणा या ठिकाणी मोफत मिळणार. तर बघा, 90 कोटी लोकांचा कसा फायदा इथे मिळणार आहे, तर किराणा महिन्याच्या महिना आपल्याला साखर लागतो, तांदूळ लागतो, त्याचबरोबर गहू, इथं डाळी लागत असतो, त्या मीठ लागते, त्यानंतर मोहरी लागते, त्यानंतर तेल लागतं, मैदा लागतो, आपल्याला सोयाबीनचे तेल लागते. या गोष्टी देखील आता यासमोर तुम्हाला मोफत मिळणार. तर बघा, आता पहा, केंद्र सरकार किराणा मोफत मिळणार. त्यानंतर आता बरेच लोक या ठिकाणी जसे की आजारी पडत असतात, तर घरामध्ये आजारी पडताना घरामध्ये जर कोणी आजारी पडलं की आपल्याला या ठिकाणी दवाखान्यासाठी मोफत पैसा खर्च करावा लागतो. तर त्यासाठी देखील तुम्हाला इथे पैसे मिळतील. त्यासाठी जसं की पुढची योजना, दवाखान्याचा 5 लाख रुपयेपर्यंत खर्च घेऊ शकतो. कोणत्या दवाखान्यात तो जसं की सरकार आपल्याला कोणत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत दवाखाना मिळणार आहे. पण त्याआधी किराण्याचं जसं की पाहूया, केंद्र सरकारचा मोफत रेशन योजना अंतर्गत 90 कोटी लोकांना मोफत रेशन देतं असतं. तांदूळ दिला जायचा. बघा, पूर्ण तांदूळ बंद होणार आहे करणार. या ठिकाणी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळणार आहे पाहू. गहू, तांदूळ, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले याचा समावेश होतो. जसं की लोकांना आरोग्य सुविधाकरिता तर पातळीवरील सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. 90 कोटी लोकांना आता मोफत रेशन कार्ड जसं की रेशन मिळणार. यामध्ये इतक्या गोष्टी मिळणार आहे 90 कोटी लोकांचा आणि लोकांना फायदा मिळणार आहे. तर जसं की फायदा मिळवण्यासाठी तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी राशन कार्ड असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. याविषयी जसं की नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. आता राहिला प्रश्न दवाखान्याचा. आता दवाखान्याला सांगणाऱ्या आधी एक अशी विशेष गोष्ट आहे की एक फोन करायचा आहे. दर जसं की फोन केल्यानंतर 10,000 रुपयेपर्यंत मिळायचे आहे. जसं की आता कसे 10,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, तर काही कारण असू शकतात. म्हणजे कोणत्याही कारणासाठी सरकार तुम्हाला 10,000 रुपये मोफत देणार आहे. तर ते 10,000 रुपये कसे मोफत मिळणार आहे, तर बघा, त्याआधी मोफत दवाखान्याची एक योजना आहे, तिला म्हणतात आयुष्यमान भारत योजना. याच्यामध्ये 5 लाख रुपयेपर्यंत आरोग्य विमा तुम्हाला मिळत आहे. आता 70 वर्षाहून अधिक लोकांना देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तुमचा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड KYC करून आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर जसं की तुम्ही आरोग्य मित्रांना भेट किंवा एक क्रमांक आहे पहा, जसं की 1455 याला कॉल करा आणि जसं तुमचा जो आहे तो आरोग्य किंवा जसं की तुम्हाला मिळणार आहे. आता राहिला प्रश्न, एक कॉल करून 10,000 रुपये कसे मिळवायचे आहे. तर त्याआधी पहा, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला इथं मिळतंय मोफत 6,000 रुपये वर्षाला आणि PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला 6,000 रुपये मिळतं. पण त्याचं जसं की नुसता एक कॉल केला तर 10,000 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर बघा, आता पहा, जसं की 10,000 रुपये तुमच्या टप्प्याटप्प्याने इथं तुम्हाला जसं की 6,000 रुपये मिळत होते मित्रांनो, तर 6,000 रुपये मिळणार आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा महाराष्ट्र सरकारने चालू केलेला आहे. तर आता असं ठरलेलं की जसं की 6,000 रुपये तुम्हाला आणि महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला बाकीचे टाकून जवळपास इथं 9,000 रुपये असे, म्हणजेच टोटल इथे तुम्हाला 15,000 रुपये जसं की प्रतिवर्षाला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. असं आता पहा, एक फोन करून
करून तुम्हाला 10,000 रुपये कसे मिळवायचे, पण त्याआधी हा प्रश्न प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पैसे हे देण्यात येणार आहे. आता पहा, ग्रामीण भागातील लोकांना 3 लाख रुपयेपर्यंत आणि शहरी भागातील लोकांना जवळपास 2.5 लाख रुपयेपर्यंत इथं आर्थिक मदत त्या ठिकाणी केली जाते. आतापर्यंत 4 कोटीहून अधिक लोकांना घर बांधकाम हे पैसे दिलेले आहे. 2.5 लाख रुपयापर्यंत मदत मोफत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता जसं की आता तुम्हाला 10,000 रुपये फोन करून कसे मिळवायचे आहे, तर विश्वकर्मा योजना ही आहे. त्या अंतर्गत तुम्हाला काम करण्यासाठी जे प्रमाणपत्र ओळखपत्र देण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपयेपर्यंत जसं की बिनव्याजी कर्ज लक्षात घ्या. विश्वकर्मा योजना अंतर्गत 1 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता जसं की अतिशय म्हणजे 5% सवलत व्याजावर या ठिकाणी 2 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. कुठलं तरी इथं गॅरंटी त्यामध्ये लागणार नाही, तर त्या ठिकाणी या गोष्टी मोफत मिळतच होत्या. तर आता लक्षात घ्या, अशी एक विशेष योजना आहे त्या ठिकाणी आणलेली आहे. तर 2000 जसं की 14 मध्ये सुरुवात देखील झाली होती. आता जसं की जिच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये कधीही रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. कधीही रक्कम तुम्ही बँकेतून काढून घेऊ शकता. आता पहा, एक अशी योजना आहे की जसे की दारिद्र्य रेषेखालील लोकांना 0 बॅलन्स बँक खातं उघडू शकता. जसं की योजनेचं नाव होतं जनधन खातं. जनधन खातं तुम्ही जर उघडलं असेल तर कोणत्या बँकेचं, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, IDFC बँक, HDFC बँक, त्यानंतर कुठल्याही बँकेचं खातं तुम्ही जे उघडू शकता, ज्यामध्ये तुम्हाला जसं की चेकबुक मिळत असतं, पासबुक मिळत असतं, तर दुर्घटना विमा, तसेच जसं की भरपूरशा सुविधा इथं तुम्हाला मिळत असतो मित्रांनो. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला बॅलन्स सुद्धा या तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स नसता तरी तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंत इथं एक लोन मिळत असतं. म्हणजेच तुम्हाला बँकेकडून एक छोट्या प्रकारचं कर्ज दिलं जातं. ते तुम्हाला आरामात मिळत असतं. कुठल्याही प्रकारची तुम्हाला गॅरंटी नसते किंवा काहीच नसतं यामध्ये. जसं की तुम्हाला फ्रीमध्ये हे लोन मिळत असतं. तर याआधी माहितीसाठी एक टोल फ्री क्रमांक आहे, पहा तो टोल फ्री क्रमांक आहे मित्रांनो, जसं की 1800 तर तुम्हाला या नंबरवरती साधारणपणे हा जो नंबर आहे, तर हा टोल फ्री नंबर असणार आहे. यावर तुम्ही कॉल करायचा आहे आणि कॉल करण्यासाठी कुठेतरी पैसे लागत नाही. तर यावर कॉल करून तुम्हाला जे खातं उघडायचं विषयी तुम्हाला माहिती दिली जाईल. ते खातं तुम्हाला जसं की प्रत्येक महिला किंवा पुरुषांकडे प्रत्येकाकडे खातं असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. कारण जसं की खातं उघडायचं 1 रुपये लागत नाही, पण काही जसं की लागते तरी 10,000 रुपयेपर्यंत तुम्हाला यावर मुदत किंवा मिळू शकते. त्यामुळे नक्कीच हे जनधन खातं तुम्हाला अकाउंट खोलून घेणे आवश्यक असणार आहे. कारण की 10,000 रुपये तुम्हाला या जनधन खाते अकाउंटमधनं तुम्हाला मिळत असते मित्रांनो, बिनव्याजी कर्ज. तर अशा पद्धतीने आजचा माहिती होती मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि सुविधा कशा तुम्हाला मिळून घ्यायच्या आहे त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगितली. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.